हॅलो. आज आम्ही गेलेलो जेजुरी दर्शन करायला. तर चला स्टार्टिंगपासून स्टार्ट करूयात. तर संध्याकाळी निघालेलो आम्ही 1 वाजता रात्री. सगळं आवरून वगैरे जेवण वगैरे करून आंघोळ्या वगैरे करून सगळं बांधून वगैरे मम्मीने दिलेलं मस्त सगळ्यांनी जेवण केलं आणि निघालो. मग जाता जाता म्हटलं थोडासा चहा वगैरे घ्यावा, कारण रात्री निघालेलो आणि माझा भाऊ ड्राईव्ह पण करत होता. बाकी आम्ही सगळे झोपलेलो. नंतर मग चहा वगैरे घेतला आणि मग निघालो आणि सकाळी आम्ही 8 वाजता तिकडे पोचलो. थोडा वेळ तो झोपला होता, कारण तो दिवसभर पण त्याने काम करून आलेला आणि मग खूप थकला होता. मग आम्ही छोटीशी रूम घेतली, आंघोळ वगैरे केली आणि नंतर मग गेलो, म्हणजे नाश्ता वगैरे करावं म्हटलं आणि मग गड चढू. मग फटाफट सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली आणि मग गेलो नाश्ता करायला. मग सगळ्यांनी, ज्यांना डोसा आवडतो त्याने डोसा खाल्ला, ज्यांना पोहे, मी म्हटलं मी पोहेच खाते, डोसा तर मी नेहमी खाते, म्हटलं तिकडचे पोहे ट्राय करू. मग तिकडचे पोहे ट्राय केले. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला मस्त आणि नंतर मग गेलो दर्शन करायला. आणि खूप गर्दी होती, कारण संडे पण होता आणि मग हे पण म्हणजे खूप गर्दी होती. लग्न पण चालू आहेत ना आता. आणि आम्ही सगळे कसं घरातलेच गेलेलो, मम्मी पप्पा नव्हते आले, कारण ते बोलले की नाही तुम्ही जाऊन या दर्शन करून या, ते तर नेहमी जातात. मम्मी माझी लास्ट टाईमच गेली होती, त्यामुळे मम्मी नव्हती आली. मग आम्ही सगळे घरातले सिस्टर, ब्रदर, माझे मामा, आम्ही सगळे गेलेलो. नंतर मग मस्त दर्शन वगैरे केलं. खूप गर्दी होती. वरचा गड का आम्ही चढलो नाही, फक्त खालीच दर्शन घेतलं आणि मग निघालो, कारण आम्हाला दत्त मंदिरात जायचं होतं, नारायणपूरला, आणि बालाजीला पण जायचं होतं. मग तिकडनं आम्ही खाली आलो. खूप भूक पण लागली होती. मग थोडासा ज्यूस वगैरे घेतला, खूप ऊन पण होतं. मग ज्यूस वगैरे घेतलं. दत्त मंदिरात गेलो, तिकडे पण थोडीशी गर्दी होती संडे असल्यामुळे. मग तिकडे दर्शन वगैरे केलं मस्तपैकी. नंतर गेलो बालाजीला, आणि बालाजीला पण बालाजीला गर्दी नव्हती. बालाजीला खूप छान शांततेत दर्शन झालं. आणि तिकडे कसं, आणि खूप छान आहे बालाजीला, जर तुम्ही गेला नसाल तर नक्की जा, खूप मस्त आहे. तर मग त्याच्यानंतर मग आम्हाला घरी पण निघायचं होतं. मग मस्त आम्ही जेवण वगैरे केलं. एका बालाजीपासून 5 मिनिटावर अंतरावर मस्त हॉटेल आहे, तिकडे मस्त जेवण वगैरे केलं, व्हेज खाल्लं. आणि तुम्ही पण जर नसेल केला तर नक्की जा. त्यांची क्वांटिटी खूप छान आहे आणि टेस्ट पण छान होती. आणि याचा ना मी यूट्यूबला मोठा व्लॉग टाकलेला आहे, जर तुम्हाला जाऊन बघायचं असेल तर बघू शकता. बाय बाय.